शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडते। दरम्यान काल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणून मूळ राजकीय पक्षात फूट पाडली असा निष्कर्ष काढता येणार नाही असा युक्तिवादही सिब्बल यांनी केलेला आहे। आधी राजकीय पक्षात प्रत्यक्ष फूट सिद्ध झाली पाहिजे, त्यानंतरच आमदारांच्या संख्याबळाचा विचार होऊ शकतो असा दावा सुद्धा सिब्बल करतात। तसंच शिंदे गटानं 2018च्या पक्ष घटनेचा लाभ घेतल्यानंतर त्याच घटनेला लोकशाही विरोधी म्हणणं ही विरोधाभासी भूमिका असल्याचं त्यांनी कोर्टामध्ये मांडलेलं आहे। आणि काल कपिल सिब्बल यांनी काय नेमका युक्तिवाद केलेला आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। काही आमदारांनी स्वतंत्र बैठक बोलावणं किंवा वेगळी भूमिका घेणं यावरून संपूर्ण शिवसेना पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येत नाही। अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या चिन्ह आदेशामधील परिच्छेद 15 अंतर्गत आयोगाला अधिकार वापरायचा असेल तर 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण झालेले राजकीय पक्षातील फूट पहिल्यांदा सिद्ध करावी लागेल। आयोगाने शिवसेनेच्या 2018च्या राज्यघटनेचा आधार घेतला पण त्यातील तरतुदींचा नंतर योग्य पद्धतीने विचारच नाही केला। प्रथम मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचं सिद्ध झालं पाहिजे आणि मग त्यानंतरच 1/3 आमदारांचा स्वतंत्र गट किंवा अन्य कायदेशीर बचावाचा मुद्दा विचारात येऊ शकतो। परिच्छेद 15 हा एखाद्या विशिष्ट पक्ष घटनेनुसार निवडून आलेल्या किंवा नियुक्त झालेल्या व्यक्तींच्या पक्षात प्रत्यक्ष फूट पडल्याच्या परिस्थितीशी संबंधित आहे। त्यामुळे पक्ष घटनेची वैधता हा परिच्छेद 15चा